आहे. तर नम्र विनंती, नाटक हे नेहमी नाट्यगृहातच पाहावे. को वश में करने की सोच में भाग रहा शायद न्यूटन को पता है कि सर तो कुछ जाता हुआ रुकने की कोशिश में आ रुका है और इस तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत. मंडळी, मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलात की आम्ही महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी रत्नागिरीला गेलो होतो, ट्रॅव्हल केली होती. तर आत्ताचा व्हिडिओ जो असा आहे ना, तर तिकडे गेल्यानंतर जी धावपळ होती, जी मेहनत होती, अगदी रंगीत तालीम कशी असते ती घेऊन पूर्ण सेट लावणे, म्युझिक सिस्टम, सगळी जी काय असते अरेंजमेंट असते ना, ती सगळी धावपळ तुम्हाला ह्या माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे. आणि नाटक चालू झाल्यावर सुद्धा बॅकस्टेजला किती मेहनत असते, प्रत्येकजण किती बारकाईने काम करत असतो, त्या ब्लॅकआउटच्या सेशनला सुद्धा किती मेहनत असते, तुम्हाला ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी. नक्कीच. आणि हो, पुन्हा पुन्हा विनंती करतोय की नाटक हे नेहमी नाट्यगृहातच जाऊन पहा. तर ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि तुमचा अभिप्राय नक्कीच द्या. हा ते बाय गणपतीपुळेचा पुतळा कोणी आणून ठेवलाय. खचखच बांधलेले आहेत सगळ्या फ्रेम्स. तर मंडळी, रात्रीचा प्रवास करून सकाळी बस आमची पोचली, नाश्ता पाणी केला हॉटेलवर आणि मग आम्ही पुन्हा निघालो. आता आमची बस पोचलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या येथे. आणि आता सगळी मुलं एकजुटीने पुन्हा सीट जो आहे बसवरती ठेवला होता, चढवला होता, तो पुन्हा व्यवस्थित काढत आहोत, जेणेकरून आम्हाला सेट लावताना सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही. तर मंडळी, तुम्ही आता पाहताय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी आणि इथे आलेलो आहोत. ही फ्रंट साईड आहे, किती सुंदर वाटतं, सुशोभित आहे आणि बरेच नाटकांचे बॅनर्स, पोस्टर्स लागलेले आहेत. आणि ही बघा 64वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा. मंडळी, कसं असतं ना, तुम्ही स्क्रीनवरचा तुमचा परफॉर्मन्स असतो जो कॅमेरावर, तो वेगळा असतो आणि नाटक करणं ते खूप म्हणजे खूपच अवघड असतं. आणि नाटक करणं हे त्याशिवाय कुठलं भाग्य असं नाही. तर आता आपण पुन्हा आलो आहोत आणि येथे बसच्या ठिकाणी, आणि तिथे सगळे आपले जो सेट आहे, जे आपले फ्लेक्स आहेत, ते पुन्हा आता आपण व्यवस्थित उतरवत आहोत. खरं तर ही खरी मजा असते ज्यावेळी सगळी गोष्ट आपण स्वतःहून करतो आणि त्यातून आपल्याला जेवढा आनंद मिळतो तो खूप मोठा असतो. आता आम्ही ही फ्लेक्स जे आहेत ना, ज्या प्रकारे आम्हाला सेट लावायचा आहे त्या प्रकारे आम्ही नंबरिंग वाईज लावले. विजयने तसं आम्हाला सांगितलं, म्हणजे आमचा विजय आहे जो सेट पूर्ण करतो आहे, विजय मिरगे, जो बऱ्याच नाटकांमध्ये त्याला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळालेले आहेत. आणि आमच्या सृजनत क्रिएशनच्या विद्यार्थ्यांचा नादच वेगळा. तर हा दिव्य भव्य असा रंगमंच आहे मंडळी, तुम्ही पाहताय. एकंदरीत सगळे पोस्टर्स, म्हणजे सगळे फ्रेम्स जे आहेत, फ्लेक्स जे आहेत, ते सगळे आता काढलेले आहेत मंडळी. आता जाऊया रंगमंचावर आणि पुन्हा रंगमंचावर तो सेट कसा लावायचा ते बघूया. आणि आता काय, फ्लेक्स सगळे आल्यानंतर आता आमची जी धावपळ आहे ती म्हणजे प्रथम सेट लावणे. ज्याप्रमाणे आपण नंबरिंग केली होती फ्लेक्सच्या पाठीमध्ये, त्याप्रमाणे
विजयने जसं जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही हे फ्लेक्स आता उभे करतो आहे. हे खाली दिसत आहेत ते लेवल्स आहेत मंडळी. ह्या लेवलच्या सहाय्यावर आपण हे आता फ्लेक्स उभे करणार आहोत, जेणेकरून आमचा जो घराचा पोर्शन आहे तो बरोबर राहणार आहे. व्हिडिओ मंडळी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आज खास मुद्दाम ही व्हिडिओ तुम्हाला केली आहे, कारण का नाटक ज्यावेळी उभं राहतं आपण आनंद घेतो, मजा घेतो, खूप काही टीका टिप्पणी करतो, पण त्यामागच्या ज्या पराकाष्ठा आहेत, त्यामागची जी मेहनत आहे ना, ही तुम्हाला दिसावी, हाच एक उद्देश आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचा अभिप्राय कमेंट नक्कीच करा. आणि पुन्हा सांगतो, नाटक आहे ना, हे नेहमी नाट्यगृहातच जाऊन बघा. तुमच्या मित्रमंडळींना घेऊन जा आणि नाट्यप्रेम जे आहे ना ते असं ठेवा. आता लाईट्स दादा आलेले आहेत आणि ते आता लाईटिंगची व्यवस्था करत आहेत. सो तिकडे चिंतन आहे, तो म्युझिक सिस्टमवर आहे. प्रत्येक म्युझिक कशा प्रकारे आपण घेतले आहे, आपण रिहर्सलसुद्धा केली आहे आणि आता रंगीत तालीमसुद्धा होणार आहे. सेट थोडासा उभा झाला की रंगीत तालीमसुद्धा होणार आहे. प्रशस्त जागा आणि सुंदर अशी सेटिंग अरेंजमेंट, लाईट्स अगदी परफेक्ट, सुंदर असा हा नाट्यगृह आहे मंडळी. आणि अशा प्रकारे सुंदर असा सेट लागला आहे. थोडंसं काम बाकी आहे, तुम्ही आता बघू शकाल. हे बघा, हा सेट आहे आमचा आणि अजून थोडंसं बाकी काम आहे. तर साहित्य येत आहे तोपर्यंत ते ह्या सेटची सगळी रचना परफेक्ट फिक्स करून आणि मग रंगीत तालमीला सुरुवात होणार आहे. आता तुम्हाला रंगीत तालीम कशी असते ती दाखवतोय, ती बघा. आणि ही आमची श्रद्धाताई आहे, सुजंत क्रिएशनच्या संस्थेची आणि वेल टीम लीडर. खरंच खूप धन्यवाद श्रद्धाताईचे. तिने पूर्ण कोऑर्डिनेट करून आम्हा सर्वांना इकडे आणलं आणि प्रत्येक गोष्टीची जी काही कमतरता असेल तर त्या मला सपोर्ट करतात. जसं की सेटवर काही लागलेलं साहित्य लागणार आहे जर ते आणलं, असं खूप धन्यवाद ताई, मनापासून धन्यवाद. यूट्यूबवर टाकशील ना? जेवण जेवत आहेत थकून भागून जमलेले कलाकार, आर्टिस्ट. चिंतन जेवायला कलाकाराचं जगणं दिसतं असं नसतं, खूप स्ट्रगल असतो. हे बघा, अजून सेटचं काम थोडंसं बाकी आहे. जेवू प्राची लोणचं वाढताना मीठ हवंय तर घ्या ना. रंगीत तालीम मंडळी चालू झाली आणि मी पण कॉस्ट्युमसाठी मेकअपसाठी गेलो होतो. तर मित्रांनी व्हिडिओ काढून ठेवला होता, सो काही तुम्हाला स्नॅप हे टाकण्यासाठी. ही अशा प्रकारे रंगीत तालीम आमची. तर मंडळी आता रंगीत तालीमीला सुद्धा रंग चढला आहे, कारण आता आपण स्टेजवर आहोत. खरंच खूप छान आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. और इस महीने के पुढला आठवडा और ये मीटर चल पड़ा है आगे. रात को 12:25 आणि एकदम तर मंडळी मगाचपासून तुम्ही पाहिलात की सगळे स्टेजची धावपळ, बॅकस्टेज, रंगीत तालीम आणि आता मेकअप चालू आहे. आपले मेकअप मॅन आहेत दादा, श्री उदयजीत तांगडी दादा, आणि आमचे मुख्य कॅरेक्टर असत त्यांचा मेकअप चालू आहे.
64वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा. सो मंडळी फायनली आता आम्ही कॉस्ट्युम घालून रेडी असं आणि सेट रेडी आहे. थोड्याच वेळात नाटक चालू होणार आहे. मेकअप चालू आहे. तुम्ही बघितला व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण एकच आहे की नाटक हे नाट्यगृहात जाऊन पहा हे तुम्हाला नम्र विनंती. आणि कलाकाराची जी जडणघडण असते ना ती तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून पहा की नाटक करणं किती अवघड असतं. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि कमेंट करायला विसरू नका. ओके. रंगमंचाची पूजा झालेली आहे आणि नारळ दिलेला आहे आणि आता थोड्याच वेळात नाटक उभं राहणार आहे. मंडळी सगळी व्यवस्था करून तालीम करून नाटकाला सगळे कलाकार सज्ज झालेले आहेत. बॅकस्टेज म्युझिक्स लाईट्स सगळे तयार आहेत आणि मेकअप दादासुद्धा. मंडळी आता बॅकस्टेजला कशा प्रकारे कामात कशी धावपळ असते कसं प्रकारचं काम असतं ते तुम्ही आता बघा. चेकअप वगैरे पार्ट टाइम करतो मी. हेच प्रोफेशन आहे माझं. खायचं होता आता जवळ तिकीट मिळाली तर 2 बाकी सगळ्यांची. हे बघा सोनाली आणि पूजा रेडी आहेत. एक वस्तू आहे जी ह्या सीनमध्ये येत्या आणि चेंजेसची साडी आहे. म्हणजे हे त्या विदिन द त्या ब्लॅकआउटच्या त्या तेवढ्या सेकंदापुरती सगळं करायचं असतं मंडळी. आणि हीच खरी क्विकनेस हीच खरी मेहनत आहे. तर ह्या मेहनतीला दाद द्या. नाटक संपलेलं आहे मंडळी. नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांनी आम्हाला खूप 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 साथ दिली. आताच आमचं नाटक झालेलं आहे तर प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे. आता 2 मिनटं मनोगत सांगा दादा तुमचं कसं वाटलं नाटक. नमस्कार. म्हणजे खरंच अतिशय भावस्पर्श करणारं असं एक नाटक आहे. नाटकाचा विषयही खूप हृदयस्पर्शी होता. आजच्या या धक्काधक्कीच्या आयुष्यात आपण किती माणसांपासून दूर चाललेलो आहेत, नातेवाईकांपासून अगदी आईवडिलांपासून दूर चाललेलं आहे याचं मर्मक उदाहरण म्हणजे हे नाटक. आणि तितक्याच प्रभावीपणे सर्व कलाकारांनी या ठिकाणी ते सादर केलं. म्हणजे खरं म्हणजे आम्ही प्रेक्षक लोक आपले खूप मनापासून आभारी आहोत की अगदी 15 रुपये तिकिटात 10 रुपये तिकिटात इतकं सुंदर नाटक आम्हाला जर बघायला भेटत असेल तर यापेक्षा आणखी रंगभूमीनं प्रेक्षकांसाठी काय द्यायचं. म्हणजे अतिशय खरंच खूप भावनिक वाटलं. विषय आणि सादरीकरण पण तितकंच छान होतं. प्रत्येक कलाकाराची एंट्री, प्रकाश योजना आणि सर्वच बाबी अतिशय छान होत्या. लेखकाचं खरंच मनापासून कौतुक, दिग्दर्शकाचं मनापासून कौतुक आणि सर्व कलाकारांचं कौतुक, अभिनंदन आणि सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. पण एक प्रेक्षक म्हणून मी विनंती करतो आपल्याला की असेच प्रयोग तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा. असेच नवनवीन वेगवेगळे खूप चांगले विषय घेऊन आमच्या प्रेक्षकांसमोर या आणि पुन्हा एकदा मराठी भाषेला अभिजात दर्जा जो प्राप्त झालेला आहे तो अजून उंचावण्यासाठी तुम्ही जी मदत करताय तर ती मदत खरंच खूप मोलाची आहे. याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. बदलत्या जगानुसार हा विषय खूप महत्वाचा होता. अगदी म्हणजे हृदयाला स्पर्श होय. करण्यासारखा. म्हणजे आणि हे टाइम आहे होय, म्हणजे होय. नाटक बघताना असं वाटत होतं की अरे हे खरे होय. हे आजकाल असं व्हायलंय. म्हणजे अजून 10 पिढ्या किंवा 15 पिढ्या गेल्यानंतर हेच घडणार आहे. 10-15 पिढ्यांची पण गरज हो. नाही. म्हणजे ह्याच पिढीला सुरू मॉडर्न आहे. जमाना म्हणतो ना आपण हे तो चालू हाच. तर दादा तुम्हाला कसं वाटलं. अतिशय सुंदर. आता जे आमच्या सहकार्याने सांगितलं तेच मला पण सांगावंसं वाटतं. बदलणाऱ्या पिढीला एक आदर्श असा एक पाठ घालून दिलेला आहे. बदलणाऱ्या पिढीने यातून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. माणुसकी नावाचा जो प्रकार आहे तो कुठेतरी जपण्यासाठी हे नाटक अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे नाटक केवळ रत्नागिरीपुरतं मर्यादित न राहता बाहेरच्या जगामध्ये पण जाणं खूप महत्त्वाचं आहे. एवढं मला या म्हणजे ठिकाणी प्रत्येक आई बापाने प्रत्येक त्या मुलासाठी ते हृदयस्पर्शी नाटक आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला कसं छान वाटलं. झालं. मस्त. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद टीम. थँक्यू. तर मंडळी सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित 64वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2025-26 प्रात्यक्षिक फेरी आम्ही झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. पुन्हा पुन्हा सांगतोय
नाटक हे नाट्यगृहात पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.